जय जिजाऊ, जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, फरीदा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करणार आहे. ती मी कधीच यूट्यूब ह्या चॅनलवर शेअर केली नाही आहे. कारण की काय गोष्टी घरातल्या घरात असल्या तर ते बरं वाटतं. बाहेर सांगून त्याचा इश्यू होतो, तर त्याच्यावर काय आपल्याला सोल्युशन भेटत नाही, पण जास्त इश्यूज होतो. पण आज मी तुम्हाला एक गोष्ट शेअर करत आहे की खरंच सासू सुनाचं नातं किती पण लेकीसारखं राहिलं तरी नेहमी सासू सुनेला लेक मानत नाही आहे. ती नेहमी ती सुनच आहे असंही दाखवून देते. मी कितीही प्रयत्न केला की सासूबाईंना लेकीसारखं ठेवायचं तरी त्या मला सुनाचा दर्जा देतात. आणि दुसरी गोष्ट, आपण कितीही काम केलं, कष्ट केलं तरी त्या कष्टाचं त्यांना काहीच वाटत नाही. बाबाने एवढं करते तरी हिला कुठल्या गोष्टी छोटी गोष्ट राहिली तरी त्या गोष्टीचा इश्यू करते ते. मग मला सांगा मित्रांनो की मला 40 रुपये पावशेर आहे. कोणतेही काम करताना किती कंटाळा येत असेल. पण वला नसून आहे सर्व पाहायचं, नंतर एखादी गोष्ट हे पण लगेच दाखवतात. वला लसूण लय जास्त बसत नाही पावशेर मध्ये. असं समजा लय जास्त बसत नाही वला लसूण. काय करायचं. आणि सगळ्या गोष्टी आपण माहेरी सांगत नाही. मध्ये भाऊजी गेला की बाबा आपल्यामुळे माहेरच्या माणसांना त्रास कशाला द्यायचा, नाही वाटत ना. तर सासूबाई काय कुठलीही गोष्ट असं हे करत असेल. काय चाललंय बापू काम? आपण यायचं छोट्या गोष्टी लगेच करून मोकळ्या पद्धतीने चालवा. तू माणसं करते, हे असं करते, तसं करते. कुठली माणसं गेलं ते पाणीच लावायला. मी जर पाहुणे तोडत असते तर पाहुणे पण जोडले नसते ना. तसं नाही, बरोबर आहे का नाही. मग तुम्ही बोलता आता एवढे मग उन्हाळ्यात कशी तुम्ही बोल काय बोलता. कुणाची? तुमची का घरची? ऐकून गेलं तर लिमिट असते ना. कसं काय त्या साईडला पाणी नाही का? मग बोसने बोरला पाणी एवढं हे लागलं. आपल्या मनासारखं त्यांची पाणी सळच आहे हे लक्षात खाली आहे ना. ते सगळं नाही तिथंच येणार ना. काय गोष्टी लमन करायला लागतात. खडक लागल्यावर तेच प्रॉब्लेम होतो. भांडी घासून घेते. परत रानात फ्लावरचा पानं झाकून फ्लावर झाकून घ्यायचं. कारण फ्लावर पिवळा पडत आहे ना, त्यामुळं बाजारमध्ये फ्लावर पिवळ्या असल्यामुळे मी व्हिडिओ काढत आहे समोरनं चाललं असतं ते फिरवत आहे. चला मित्रांनो, मी एवढं सांगते कारण की प्रयत्न केला. आवडलं तर नक्की सांगा.